थेट जाऊया, नाना पटोले बोलतायत। आता माननीय न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे याच्यावर मी आता प्रतिक्रिया देणे बरोबर नाही। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री जवळचे आहेत त्यांच्यावरती संशय व्यक्त केला जातोय आणि बाबा सिद्दीकीच्या ज्या पत्नी आहेत त्यांनीच आता थेट कोर्टात धाव घेत या सगळ्या संदर्भात याचिका दाखल केली आहे। तरी काही बड्या बिल्डरांची नावं देखील त्या याचिकेत समाविष्ट केली। कंबोजला आता Z+ सिक्युरिटी आहे। आता ती Z+ सिक्युरिटी का दिली गेली हे आता मुख्यमंत्र्यालाच आपल्याला विचारा। अशा पद्धतीचं समजा त्यांच्यावर बाबा सिद्दीकीच्या खुनाचा आरोप येत असेल आणि त्यांच्या विरोधात बाबा सिद्दीकींच्या पत्नी कोर्टात जात असतील तर मुख्यमंत्र्यांनीच याला त्याला क्लीन चिट देण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचं खऱ्यातनं परीक्षण करणं ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे। मला वाटतं की मुख्यमंत्र्यालाच हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ते बरोबर देतील। नाना, संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्ग तयार होतोय आणि या महामार्गाचा मॅप जो आहे तो बाहेर आपल्याला व्हायरल झाला पाहायला मिळतोय। अनेक उद्योजकांनी शेतकऱ्यांकडे स्वस्तामध्ये जमिनी खरेदी घेतल्यात आणि आता हा मॅप बाहेर येतोय। आपल्या इथं रस्ते घोटाळे हे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत, टोल घोटाळे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत। आपल्याला माहिती असेल की मी विधानसभेमध्ये मुंबईच्या 5 टोलच्या बद्दलचा प्रश्न विचारला होता आणि राज्याच्या प्रधान सचिव बांधकाम मनीषा म्हैसकर यांच्या विरोधात मी हक्कभंगाचंही नोटीस दिलेलं होतं। पण मला जी आता माहिती मिळाली की पुन्हा जो म्हैसकर नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला 600 कोटी रुपये पुन्हा अजून सरकारने दिले आणि त्याला पुन्हा अजून एक्सटेन्शन करून त्याला ते टोल दिल्यात आलेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये ही सरकार टोल माफिया आहे, जमीन माफिया आहे। शेतकऱ्यांच्या कमी भावामध्ये जमिनी घेऊन तिथून रस्ते बनवायचे, मग शक्ती मार्ग असेल, आता कोणता अजून नवीन मार्ग आला आहे, समृद्धी मार्ग असेल, या सगळ्या मार्गामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।